अगली खबर चंद्रपुर से। जिले के घुग्गुस के महातारदेव ग्राम पंचायत में सभा आयोजित की गई थी। इस ग्राम सभा में पंचायत की खराब शासन व्यवस्था सामने आने से ग्रामीणों का गुस्सा फूट पड़ा। दरअसल लॉयड्स मेटल कंपनी ने महातार देवी गांव को गोद लिया है। कंपनी की ओर से गांव से पाइपलाइन बिछाई जाएगी और नदी किनारे पानी की टंकी बनाने का काम किया जा रहा है। हालांकि ग्रामीणों ने पाइपलाइन बिछाने का विरोध कर कंपनी द्वारा ग्रामीणों को रोजगार दिए जाने की मांग की है। इसके लिए सभा का आयोजन किया गया था, लेकिन इस सभा में इन प्रश्नों को प्रमुखता से नहीं रखा गया। ऐसे में कई ग्रामीणों ने सभा का विरोध भी किया। साथ ही सरपंच संध्या पाटिल लॉयड्स मेटल कंपनी में नौकरी देने में भेदभाव करने का आरोप भी ग्रामीणों द्वारा लगाया गया है। आज दिनांक 24/8/2024 ला आज ग्रामसभा घेण्यात आली आणि ते सुद्धा यशस्वी पार पडली आणि ते गावकऱ्यांना सपोर्ट होता म्हणूनच ते यशस्वी ठरण्यात आली। तसं अभिनंदन सुद्धा गावकऱ्यांना सुद्धा त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल ग्रामसभा यशस्वी पार पडण्यात आली। आणि माझं न जाण्याचं कारण म्हणजे 16 ऑगस्ट पासून आमचा बेमुदत संप आहे आणि 28 ऑगस्टला आमचा मैदान आझाद मैदान इथे मोर्चा सुद्धा आहे। आता खाली पण मी कधी गावाबद्दल असा विषय असं कधीही केलं नाही का तो माझा हा माझा आणि कधी म्हणजे हा माझा बीजेपीचा किंवा काँग्रेसचा असा विषय कधी काढला नाही। माझी ग्रामपंचायत माझा गाव। आपण जेव्हा लोक निवडून आपल्याला देतात तर आपल्याला गाववाले सोबत सगळ्या सोबत मिळून राहणे हे गरजेचं आहे। या ग्रामपंचायतमध्ये आज आमसभा झालेली आहे। तरी सर्व म्हातार देवीचे बंधू भगिनी मातांनी त्यांना पुढाकार देऊन सहभाग दिला। पण आम्हाला एवढंच बोलायचं आहे की या म्हातार देवी गावामध्ये एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि पुन्हा हे लाईस मेटल जो CRचा फंड देत आहे फक्त कागदावर असून गावामध्ये कोणतीच अंमलबजावणी होत नाही। गावामधून जी पाईपलाईन चालली आहे लाईस मेटलची, त्या पाईपलाईनबद्दल प्रत्येक परिवार एक मुलगा असो की मुलगी असो नोकरीवर घ्यावं। आणि दुसरा प्रश्न असा आहे का जी पाईपलाईन चालली आहे इथून तर तिथं पाण्याच्या टाकीजवळ जर पॉईंट जर दिला ह्या पाण्याच्या टाकीमध्ये तर आपल्याला एक स्वच्छ पाणी प्यायला मिळेल गावकऱ्यांना। आणि तो पॉईंट दिल्यानंतर इथून जी पाईपलाईन जाणार आहे त्याच्यावर काही आमची बंदिश राहणार नाही। ग्रामपंचायत म्हातारदेवी येथे अनेक दिवसापासून भोंगळ कारभार सुरू आहे आणि लाईट्स मेटलने या गावाला CRS फंडातून काही कामं दिली आहे। त्या मोबदल्यात या ग्रामपंचायत सरपंचाने आपले नातेवाईक मेंबरने आपले नातेवाईक त्या ग्रामपंचायत लाईट्स मेटलला लावण्याचा प्रयत्न चालू आहे। तसेच गावामध्ये अनेक दिवसापासून पाण्याची टाकी बनली आहे पण ते सुरू होत नाही आहे आणि यांचा ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार खूप वाढत आहे। सुरेश मुनगंटीवार सचिव ग्रामपंचायत म्हातारदेवी। आज दिनांक 24/8/2024 ला ग्रामपंचायत म्हातारदेवीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। सदर सभेला कोरम पूर्ण झाल्यामुळे सभेच्या मान्यतेनुसार व सभेने निवडलेले अध्यक्ष श्री नितीन भाऊराव बोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली विषय पत्रिकेनुसार सर्व विषय घेण्यात आले। तसेच माननीय अध्यक्षाच्या परवानगीने काही विषय घेण्यात आले। सदर विषयावर भविष्यात ज्या ज्या विभागाचे जे विषय असेल त्या विभागाला ते ठराव बनवून ते पोस्ट करण्यात